प्रियांनो, आज आपण एका अत्यंत गंभीर आणि गूढ विषयावर संदेश ऐकणार आहोत आणि हा विषय आहे पवित्र शास्त्र बायबल यामध्ये योहानाला झालेले प्रकटीकरण या पुस्तकातील अध्याय क्रमांक 13-18 यामधील 666 हा अंक. हा नंबर ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. काहींना वाटते हा सैतानाचा नंबर आहे, काहींना वाटते हा भविष्यातील एखाद्या व्यक्तीचा संकेत आहे. परंतु बायबल आपल्याला काय शिकवते? चला आपण पवित्र शास्त्राच्या प्रकाशात या अंकाचा अर्थ समजून घेऊया. हा अंक बायबलमधील प्रकटीकरण या पुस्तकात आढळतो. विशेषतः प्रकटीकरणमध्ये असे लिहिले आहे, ज्याच्यात बुद्धी आहे त्याने पशूचा अंक मोजावा, कारण तो मनुष्याचा अंक आहे आणि त्याचा अंक आहे 666. प्रकटीकरण 13-18. येथे पशु म्हणजे कोण आणि 666 म्हणजे काय? प्रथम आपण समजून घेऊया की पशु कोण आहे. प्रकटीकरणामध्ये 2 पशूंचा उल्लेख आहे. एक समुद्रातून आलेला पशु आणि 2 पृथ्वीवरून आलेला पशु. समुद्रातून आलेला पशु म्हणजे अंतिम काळातील एक सत्ताधीश, ज्याला आपण अँटिक्राइस्ट असे म्हणतो. तो देवाविरुद्ध उभा राहील, तो लोकांना फसवेल, तो स्वतःची उपासना करवून घेईल. 666 ह्या अंकाचा आध्यात्मिक अर्थ. बायबलमध्ये 7 हा अंक परिपूर्णतेचा आहे. हा अंक देवाची पूर्णता दर्शवितो. 6 हा अंक अपूर्णतेचा आहे, मनुष्याचा. मनुष्य 6व्या दिवशी निर्माण झाला. जेव्हा 6 हा अंक 3 वेळा येतो, 666, तो परिपूर्ण अपूर्णता दर्शवितो. म्हणजेच देवाशिवाय मानवी सामर्थ्याचा अहंकार, देवाच्या जागी स्वतःला बसवण्याचा प्रयत्न, सृष्टिकर्त्याला नाकारून सृष्टीची उपासना. बुद्धी असेल त्याने मोजावे. देव आपल्याला घाबरवण्यासाठी हा अंक दिलेला नाही, तर जागृत राहण्यासाठी दिला आहे. 666 हा केवळ बाह्य चिन्ह नाही, तो एक विचारसरणी आहे. तो देवविरोधी प्रणाली आहे. कपाळावर आणि हातावर चिन्ह. प्रकटीकरण 13 मध्ये लिहिले आहे की लोकांच्या कपाळावर किंवा उजव्या हातावर हे चिन्ह असेल. याचा अर्थ काय? कपाळ विचार, हात कर्म. म्हणजे जे लोक पशुची विचारसरणी स्वीकारतील आणि त्यानुसार वागतील, त्यांच्यावर हे चिन्ह असेल. खरेदी विक्रीवर नियंत्रण. बायबल सांगते की ज्याच्याकडे हा अंक नसेल तो खरेदी विक्री करू शकणार नाही. याचा अर्थ एक आर्थिक व्यवस्था असेल जी देवाला नाकारणाऱ्या शक्तीच्या अधीन असेल. आज आपण पाहतो की आजची डिजिटल व्यवस्था, जागतिक नियंत्रण, आर्थिक प्रणाली हा केवळ अंक नाही, हा देवाचे राज्य आणि सैतानाच्या राज्यातील संघर्ष आहे. शेवटी विजय कोणाचा होईल? येशू ख्रिस्त यांचा. 7 विरुद्ध 666. 7 हा अंक देवाची पूर्णता दर्शवितो. 666 मनुष्याची अपूर्णता. 7 देवाची परिपूर्णता. आपण कोणाच्या बाजूला उभे आहोत? 666 ची भीती नको, तयारी हवी. देव आपल्याला घाबरवायला सांगत नाही, तो म्हणतो जागे रहा, विश्वासू रहा. जर आपले नाव जीवनाच्या पुस्तकात असेल तर आपल्याला भीती नाही. आपण काय करावे? देवावर दृढ विश्वास ठेवावा, पापापासून दूर राहावे, ख्रिस्तामध्ये स्थिर राहावे, पवित्र आत्म्याने भरलेले जीवन जगावे. शेवटचा निष्कर्ष. 666 हा अंक शेवटच्या काळाचा इशारा आहे. तो सैतानाची तात्पुरती सत्ता दर्शवितो, परंतु अंतिम विजय देवाचा आहे. येशू ख्रिस्त पुन्हा येतील. पशु आणि खोटा संदेशवाहक नष्ट केले जातील आणि देवाचे राज्य सदैव स्थापित होईल. शेवटची प्रार्थना. हे परमेश्वरा, आम्हाला अंतिम काळात स्थिर राहण्याची शक्ती दे. आमचे मन आणि कर्म तुझ्या सत्यात ठेव. आम्हाला पशुच्या चिन्हापासून वाचव आणि तुझ्या राज्यासाठी तयार ठेव. येशूच्या नावाने आमेन. जर हा संदेश तुम्हाला आशीर्वाददायक वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. देव तुमच्यावर कृपा करो.